नाशिक महानगरपालिकेकडून अंबड शांतीनगर झोपडपट्टी अतिक्रमण हटवण्यात आले। यावर नागरिकांनी MIDC कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। लवकरात लवकर पुनर्वसन करा, अन्यथा MIDC कार्यालयात कुणालाही घुसू देणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात, आशा खरात यांनी दिलाय। मनपाकडून सकाळी 6 वाजताच नागरिक झोपेत असताना मनपाकडून अतिक्रमण काढण्यात आले। MIDC साठी विरोध नाही, मात्र 40 वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरं पाडली गेली, त्यामुळे आता राहायचं कुठं असा प्रश्न शांतीनगर वासियांसमोर उभा ठाकलाय। शांतीनगर या भागामध्ये 2 तारखेला सकाळी 6 वाजता कुठलीही पूर्वकल्पना न देता पावसाच्या तोंडावरती अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि आमच्या नागरिकांना बेघर करण्यात आलेलं आहे। 40 वर्षापासून आमचे लोक स्थायिक असताना आमची तिसरी पिढी तिथे राहत होती। कुठलीही पूर्वकल्पना देताना पावसाळ्यात त्यांचे घर तोडलेले आहेत आणि त्या दिवशी एवढा जोरात पाऊस येऊन अक्षरशः आमचे लोक आजारी पडलेले आहेत, लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि यांचा पूर्ण सामानासकट यांना पूर्ण यांचं आर्थिक नुकसान केलेलं आहे। तर याचा निषेध आम्ही सर्वप्रथम करतो आणि आमची भूमिका आहे, जोपर्यंत ही जागा शासन सरकार एक DGR काढतं की 2011 पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना आम्ही कायदेशीर मान्यता देणार आणि एका बाजूला सकाळी 6 वाजता झोपेतून उठण्या अगोदर आमचे बुलडोझर चालवून घर तोडली जातात। हे कुठेतरी जातीय मानसिकता ठेवून जाणीवपूर्वक उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे। सरकारला आमचा इशारा आहे की तुम्ही 40 एकर जागा MIDC ला दिली, त्याला आमचा विरोध नाहीये, तुम्ही रोजगार आणताय त्यासाठी तुमचं स्वागत आहे, परंतु 40 वर्षापासून तिथे राहत असलेल्या जनतेला तुम्ही न्याय दिला पाहिजे। त्या शांतीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला 5 एकर जागा द्यावी, अन्यथा विराट मोर्चा MIDC कार्यालयासमोर आम्ही चालू ठेवलेला आहे। आज आमचे काही हा फक्त टेलर आहे, पिक्चर बाकी आहे। जर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात आल्या नाही तर या MIDC कार्यालयात आम्ही कोणाला घुसू देणार नाही आणि ताला ठोको आंदोलन हे कार्यालयाला लावल्याशिवाय राहणार नाही। कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही आणि सकाळी 6 वाजता हे अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे आणि योगायोग त्या दिवशी त्यांनी मी बघितलं की मी नाशिक मध्ये नसताना, मी परभणी जिल्ह्यामध्ये असताना हे अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे। त्यांनी बघितलं की यांच्यासाठी धावून येणारे लोक नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीत, त्यामुळे हे सकाळी 6 वाजता अतिक्रमण राबवण्यात आलेलं आहे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही ह्या कार्यालयाला ताला ठोकू, आंदोलन करू आणि एकही अधिकाऱ्याला बाहेर आणमध्ये जाऊ देणार नाही आणि जोर जबरदस्ती जर आमचं आंदोलन गालबोट लावण्याचा किंवा उठवण्याचा प्रयत्न केला तर आमचा पुढील ताबा शासकीय विश्रामगृहावरती राहील। जोपर्यंत आम्हाला पर्यायी घर तिथे जागेवरती घर मिळणार नाही तोपर्यंत शासकीय गृह आम्ही सोडणार नाही। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक।